नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित काही प्रश्न उत्तरं घेणार आहे आणि हे प्रश्न उत्तरं असेच आहेत की जे आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये बघायला मिळतात. वारंवार असे हे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारतातच. सो हे क्वेश्चन जर तुम्ही पक्के केले तर तुमचे 2-4 मार्क्स तरी एक्झाममधले पक्के होतील. आणि तुम्ही असं करायचं आहे की जेव्हा मी एखादा प्रश्न वाचायला घेईल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तो प्रश्न वाचून स्वतः सॉल्व करायचा आहे आणि असं तुम्ही प्रत्येक प्रश्नाबाबतीत करायचं आहे. आणि लेक्चर संपल्यावर तुम्ही टॅली करायचं आहे की तुम्ही ह्या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची योग्य उत्तरं स्वतः देऊ शकलात. आणि जर तुम्ही 20 पैकी ॲटलिस्ट 10-12 प्रश्नांची जरी योग्य उत्तरं दिलीत तर समाधानी व्हायचं आहे की हो बाई, हो बाबा, की माझा आता अभ्यास योग्य दिशेने चालला आहे आणि मला असंच पुढे अभ्यास अजून वाढवत जाऊन मला माझी पोस्ट मिळवायची आहे. सो हे जे क्वेश्चन आन्सर्स आहे ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जरी आली नाही तरी टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं सांगणारच आहे आणि तुम्ही हे जे लेक्चर आहे ते तुम्ही 2-3 वेळा बघा. जर तुम्हाला ह्या प्रश्नांमध्ये 1-2च प्रश्नांची उत्तरं आली किंवा एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे लेक्चर 2-3 वेळा बघा. त्याने तुमचं हे जे आन्सर असतील त्या प्रश्नांचे ते तुमचे पक्के होतील आणि तुमचा अभ्यास याच्या पुढे व्यवस्थित होत जाईल. आणि ह्या प्रश्नांवरच तुम्ही अवलंबून राहू नका. दुसरंसुद्धा जे तुमचं मटेरियल असेल अभ्यासाचं ते सुद्धा अभ्यासा आणि तुम्ही एक करा. आता जशी जशी एक्झाम जवळ येते तर तुम्हाला त्यावेळेस टेन्शन येतं, तर तुम्ही हे वाचू का ते वाचू असं करतात. असं नाही करायचं. आपण जेव्हा प्रॉपर आधीपासून नोट्स काढलेल्या असतात किंवा जे पुस्तक आपण वाचलेलं असतं तेच पुस्तक वाचायचं, त्याचीच रिव्हिजन करायची. आपण हे पण वाचलं, ते पण वाचलं, ते पण वाचलं, हे करू ते करू. त्याच्यामध्ये काय होतं, आपलं एकसुद्धा व्यवस्थित टॉपिक पूर्ण होत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होतात. सो जे तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहात तेच करा. आणि मला तुम्हाला अजून इथे एक गोष्ट सांगायची आहे की मी तुम्हाला जसं चालू घडामोडींच्या नोट्स उपलब्ध करून देते टेलिग्राम चॅनलवर, तसंच ह्या प्रश्नोत्तरांच्या पण तुम्हाला नोट्स हव्या आहेत का? जर तुम्हाला हे जे प्रश्नोत्तरं आहे त्याच्या नोट्स हव्या असतील तर तसं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला याच्या नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध करून देईल. चला तर मग आता कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. आता मी प्रश्न वाचायला घेते तर तुम्ही हा प्रश्न सुरुवातीला पॉज करा आणि प्रश्न सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता मी हे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या वेळी नाही सांगणार, तुम्ही असं प्रत्येक प्रश्नाच्या वेळी करायचं आहे. आता मी पहिला प्रश्न वाचतीये. सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. ऑप्शन आहे कुत्रा, दुसरं ऑप्शन आहे घोडा, तिसरं ऑप्शन आहे हत्ती, चौथं ऑप्शन आहे उंट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर बी, घोडा. सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत 1 वेरूळ, 2 कारले भाजे, 3 पितळखोरा आणि चौथं आहे घारापुरी. तर ह्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पितळखोरा. भारतातील पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे. भारतातील पितळखोरा ही जी लेणी आहे ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3. वारली पेंटिंगला कोणी सुरुवात केली? ऑप्शन आहे ए, जीवा सोमा म्हसे, दुसरं आहे व्यंकटेश अन्नम, तिसरं आहे चामूलाल रथवा,
चौथं ऑप्शन आहे गोविंद गारे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, जीवा सोमा म्हशे. वारली पेंटिंगला जीवा सोमा म्हशे यांनी सुरुवात केली होती. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंबटिंब या लेणीची नोंद केलेली आहे. ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन आहे अजंठा लेणी, दुसरं आहे कार्लेभाजे लेणी, तिसरं आहे पितळखोरा लेणी आणि चौथं आहे बेडसा लेणी. तर ह्या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अजंठा लेणी. जागतिक वारसा शिल्पस्थानात अजंठा लेणी या लेणीची नोंद केलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. तो आहे सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? तुम्हाला हे माहिती असेल की सती प्रथा जेव्हा बंद करण्यात आली, जेव्हा सती प्रथा बंद करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मान्य करण्यात आला, तो कधी करण्यात आला होता? 1829मध्ये. पण असा कायदा करावा, सती प्रथा बंद करावी ह्यासाठीचा अर्ज 1823मध्येच करण्यात आलेला होता. हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं. आणि अशा ठरावावर किंवा अशा विनंती अर्जावर स्वाक्षऱ्या कोणी केल्या होत्या असा प्रश्न इथे आहे. आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन आहे राजाराम मोहन राय व जगन्नाथ शंकर शेठ. दुसरं ऑप्शन आहे राजाराम मोहन राय व ईश्वरचंद्र विद्यासागर. तिसरं ऑप्शन आहे राजाराम मोहन रॉय व महादेव गोविंद रानडे. चौथं ऑप्शन आहे राजाराम मोहन रॉय व विल्यम बेंटिक. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, राजाराम मोहन रॉय व जगन्नाथ शंकर शेठ. आणि तुम्हाला हेही माहिती असायला हवं की असा जो सतीबंदीचा कायदा करण्यात आलेला होता त्यावेळी आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल होता विल्यम बेंटिक. याने हा कायदा पास केलेला होता, विल्यम बेंटिकने. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे मराठ्यांच्या न्यूज नाही, सॉरी, रोज मी करंट अफेअर्सचं लेक्चर कंडक्ट करते ना, तर त्याच्यामुळे बोललं गेलं थोडं न्यूज. आपण पुढचा प्रश्न घेऊ. तो आहे मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन आहे ऑप्शन 1 राजस्थानी, ऑप्शन बी मराठा, ऑप्शन सी हेमाडपंत. इथे हे चुकून साईन आलंय बरं का. चौथं ऑप्शन आहे राजस्थानी व मराठा दोघंही. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हेमाडपंत. मराठ्यांच्या कारकिर्दीमध्ये हेमाडपंत ही जी शैली आहे ती अधिक लोकप्रिय होती. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो प्रश्न आहे एल्फिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती? आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत कायमधारा पद्धत, दुसरं ऑप्शन आहे रयतवारी पद्धत, तिसरं ऑप्शन आहे महालवारी पद्धत, चौथं ऑप्शन आहे मौजेवारी पद्धत. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मौजेवारी पद्धत. एल्फिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मौजेवारी पद्धत लागू करावयाची होती. आता आपण बघू पुढचा प्रश्न. इसवी सन 1800मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली होती? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत लॉर्ड मेकॉले, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड
डलहौसी. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, लॉर्ड वेलस्ली. आता ह्या ठिकाणी ना अशा प्रश्नांच्या वेळेस आपल्याला थोडंफार इतरही जर थोडंफार काही नॉलेज असलं तरी हा असा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे कसं की तुम्हाला हे जरी माहिती नसेल की हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली होती हे तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्हाला हे माहिती असेल की 1800 ह्या साली भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता. तर ह्या तुमच्या माहितीनुसार सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. 1800 ह्या सालीनं भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वेलस्ली आणि मग त्यानेच मग हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून थोडीशी बुद्धी वापरून सुद्धा आपण असे प्रश्न सोडवू शकतो की जे आपल्याला अर्धी माहिती नसते अशा बाबतीत. आता आपण पुढची न्यूज बघू. अरे यार सॉरी मित्रांनो, पुढची न्यूज नाही, पुढचा प्रश्न तो आहे 26 जुलै 1862ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू केले नाही. म्हणजे 1862ला इंग्लंडच्या राणीने जी परवानगी दिली होती त्यानुसार असे कोणते 3 न्यायालय होते ते स्थापन करण्यात आले होते असं विचारलं नाही आहे. तर ह्या प्रश्नासाठी जे खाली 3 ऑप्शन्स आहेत तर ह्या 4 ऑप्शन्सपैकी ह्या प्रश्नासाठीचे जे 4 ऑप्शन्स आहेत तर ह्या 4 ऑप्शन्सपैकी असे 3 उच्च न्यायालय आहेत की जे 1862च्या इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार स्थापन करण्यात आलेले होते. पण ते आपल्याला 3 सोडून जे दुसरं उच्च न्यायालय आहे ते शोधायचं आहे जे ह्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात बांधण्यात आलेले नव्हते 1862ला. आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत मुंबई, अलाहाबाद, कलकत्ता, मद्रास. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अलाहाबाद. 26 जुलै 1862ला जे इंग्लंडच्या राणीने परवानगी दिली होती ज्या उच्च न्यायालयांना तर ते उच्च न्यायालय होते मुंबई म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय, कोलकाता आणि मद्रास. हे पहिले 3 उच्च न्यायालय आहेत आपल्या भारतातले आणि अलाहाबाद हे 4थं उच्च न्यायालय आहे आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आलेलं. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारमानानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले. आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत मुलकी पाटील, दरोगा, जिल्हाधिकारी, तलाठी. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, दरोगा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणती जोडी चुकीची आहे. इथे जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या जोड्यांमध्ये काय दिलं आहे, एक व्यक्ती दिली आणि त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला आहे असं दिलं आहे. आणि ज्या जोडीसमोर लेखक, एक व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेलं ग्रंथ चुकीचा असेल ते आपलं ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे. ह्या प्रश्नासाठीचं पहिलं ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, त्यांच्यासमोर आहे सुबोध रत्नाकर. दुसरं ऑप्शन आहे पंडिता रमाबाई, त्याच्यासमोर आहे ऑप्शन डी हायकास्ट हिंदू वुमन. तिसरं आहे विठ्ठल रामजी शिंदे, आठवणी व अनुभव. चौथं ऑप्शन आहे शाहू महाराज, हिंदू कोडविल. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी. हिंदू कोडविल कोणाचं होतं माहिती आहे का तुम्हाला? ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहू महाराजांचं नाही. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे कोणाच्या परवानगीने इंग्रजांनी त्यांची पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. ह्या प्रश्नावरून आपल्याला एक माहिती होते की इंग्रजांनी त्यांची पहिली वखार कुठे स्थापित केली होती, सुरत येथे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंग्रजांनी त्यांची पहिली वखार भारतामध्ये कुठे सुरू केली होती किंवा स्थापन केली. तर त्याचं उत्तर असं असणार आहे सुरत. आणि ह्या प्रश्नासाठीचे आता आपण ऑप्शन बघू. ते ऑप्शन आहे अकबर, दुसरं आहे जहांगीर,
तिसरं आहे शहाजहान, चौथं आहे औरंगजेब. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे जहांगीर. आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणत्या मोगल सम्राटाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली पहिली वखार चालू केली? हा प्रश्न पण त्याच अर्थाचा आहे, फक्त वाक्यरचना इथे थोडी बदललेली आहे. बघा, इथेच तुम्ही बघितलं की म्हणजे हे जे प्रश्न कंडक्ट केले ना मी, तर हे मागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या काही परीक्षांमध्ये MPSC ने विचारलेले आहेत बरं का. तर तशाच अर्थाचा हा दुसरा प्रश्न आहे. तुम्हीच बघितलं, म्हणजे हे जे प्रश्न असतात ते आयोग आपल्याला वारंवार विचारतो आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जातात. ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत अकबर, दुसरं आहे जहांगीर, तिसरं आहे शहाजहान, चौथं आहे औरंगजेब. आणि ऑब्व्हियसली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जहांगीर. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापारी म्हणून युरोपियन लोकांमध्ये सर्वात शेवटी कोण आले? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 डच, ऑप्शन नंबर 2 इंग्रज, ऑप्शन नंबर सी, मी ऑप्शन नंबर बी डच बोलली का, सॉरी हां. ऑप्शन 1 आहे डच, ऑप्शन 2 आहे इंग्रज, ऑप्शन 3 आहे फ्रेंच, ऑप्शन डी आहे पोर्तुगीज. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 इंग्रज. सर्वात शेवटी इंग्रज आले होते आपल्या भारतामध्ये व्यापारी म्हणून युरोपियन लोकांमध्ये. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे ब्रिटिशांनी भारतात बांधलेल्या किल्ल्यांपैकी पहिला किल्ला कोणता होता? ऑप्शन्स आहेत फोर्ट होतं इथे फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, तिसरं ऑप्शन आहे फोर्ट सेंट डेव्हिड, नंतर चौथं ऑप्शन आहे फोर्ट सेंट अँजेलो. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी फोर्ट सेंट जॉर्ज. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे इसवी सन 1613 ह्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला खालीलपैकी कोठे वखार उभी करण्यास परवानगी देण्यात आलेली होती? आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बेंगलोर, ऑप्शन बी मद्रास, ऑप्शन सी मछलीपट्टणम, ऑप्शन डी सुरत. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरत. सुरत ह्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने वखार स्थापन केली होती आपल्या भारतामध्ये. त्याला परवानगी मिळाली होती ईस्ट इंडिया कंपनीला आणि सुरत येथे स्थापली होती वखार त्यांची पहिली. नंतरचा प्रश्न आहे संभाजीनंतर मराठा प्रशासन कोणी सुरळीत चालविले? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राजाराम, ऑप्शन बी बाळाजी विश्वनाथ, ऑप्शन सी गंगूबाई, ऑप्शन डी नानाजी देशमुख. तर ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे बाळाजी विश्वनाथ. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले होते? आता ह्या प्रश्नाचं म्हणजे तुम्हाला हे जरी माहिती नसेल की इनाम कमिशन कोणी नेमलं होतं आणि तुम्हाला हे माहिती असेल की 1828ला आपल्या भारताचं गव्हर्नर जनरल कोण होतं, तर ह्या तुमच्या माहितीनुसार पण तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकतात. आता आपण पहिले ऑप्शन बघू. ऑप्शन ए आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, दुसरं ऑप्शन आहे लॉर्ड हेस्टिंग्स, तिसरं ऑप्शन आहे लॉर्ड वेलस्ली, चौथं ऑप्शन आहे लॉर्ड मेयो. आणि मित्रांनो 1828मध्ये आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पण असणार आहे ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे 1858चा भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. म्हणजे 1858चा भारत सरकारचा जो कायदा होता त्याचा परिणाम काय झाला होता? ऑप्शन ए आहे मुक्त व्यापार, ऑप्शन बी कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली म्हणजे कंपनीचा शेवट झाला, इतिश्री म्हणजे शेवट होणे, ऑप्शन सी मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण, चौथं ऑप्शन आहे स्थानिक स्वराज्य. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली, ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला.
आता आपण पुढची प्रश्न बघू. तो प्रश्न आहे, 1855मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपयांचे कर्ज रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले, परंतु हा पैसा डॅश डॅशसाठी वापरण्यात आला. ऑप्शन आहे मराठा युद्ध, दुसरं ऑप्शन आहे अफगाण युद्ध, तिसरं ऑप्शन आहे बर्मा युद्ध आणि चौथं ऑप्शन आहे म्हैसूर युद्ध. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बर्मा युद्ध. अशा प्रकारे आपण हे जे 20 प्रश्न होते ते आज इथे अभ्यासले. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही एकूण 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे योग्य देऊ शकलात. आणि तुम्हाला जर कमी प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करता आली असतील तर हे जे लेक्चर आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही 2-3दा बघा, तुमचे हे क्वेश्चन कव्हर होऊन जातील. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.